जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ मधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या बंगल्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। या गोळीबार प्रकरणात पनवेलकर यांनी कथोरे यांचा हात असल्याचा आरोप केला होता। त्यानंतर लागलीच कथोरे यांनीच एसआयटीची मागणी केल्यामुळे आता हे प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली। विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर आरोपी जितेंद्र पवार याला पोलिसांनी अटक केली। आरोपींनी हा गोळीबार का केलाय हे अद्यापही उघड झालेले नाही। मात्र गोळीबाराची घटना घडल्यानंतर उद्योजक पनवेलकर यांनी पत्रकार परिषद घेत आमदार किसन कथोरे यांच्यावर संशय व्यक्त केला होता। मात्र कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे। नेमका हा गोळीबार कोणी केला आणि या गोळीबारामागे नेमका कोणाचा हात आहे याचा शोध लागलाच पाहिजे अशी मागणी स्वतः कथोरे यांनी केल्यामुळे पनवेलकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।